आधीचं जे 1919 तयार केलं तर ते लिटरला 4 मिली प्रति 1 लिटर किंवा 15 लिटरच्या पंपाला 60 मिली. आता हे 1261 तयार करताय. मी एक आणि पाणी घ्यायचं 7 लिटर. किती घेतलं ना काहीच गरज नाही. फार कमी जाणार आहे युरिया सुद्धा तुमचा. काय जाणार आहे फवारणीतून दिला की विशेष संपला. 7 लिटर पाणी घ्यायचं मात्र. आता आपण जाऊया माल फुगायला वगैरे 0 पावत होती. त्याच्यासाठी बोट फुगायला वगैरे उरी येते 1261 तयार करण्यासाठी दिवसला 4 लिटर 5 लिटर जाईल. 3 किलो 500 आता ग्रॅम माल फॉस्फरस फुगायला असेल 0 पावत आणि 1 किलो युरिया. नवीन ग्रेड आले फुगवणीसाठी काय करण्यासाठी फुगवणीसाठी 05234 0.34 आणि दुसरे ग्रेड आले 60-20. काय आले 60-20. 60-20. 0 ट्रोजन नाही फॉस्फरस पोटॅशियम याच्यात पण. म्हणजे बघा काय केलं पहिलं 52-34 होतं. 52चं काय केलं 60 केलं. 34चं 20 केलं. बाकी काय वेगळं केलं नाही. फक्त काय केलं जे 25 किलो 6000ला होतं आणि हे 10 किलो 6000ला केलं. किती ते बघा किलो. म्हणजे काही नाही इकडचा मसाला इकडे इकडचा मसाला इकडे केला. फक्त हे वांगच आहे. वांग्याचीच भाजी आहे. वांग्याची भाजी काय केली कुणी केली बाबा भरीत वांग केलं. कुणी काय केलं मसाला वांग केलं. कुणी काय केलं तळलेलं केलं. फ्राय डेंगर फ्राय केलं. कुणी काय केलं आधी म्हातारा कवा आलाय बिन कामाला म्हणून ते काय आपलं तव्याचा खळबूड करून टाकला पातेल्यात. त्या ढोवण्यामध्ये पातळ आपलं म्हणजे याच्यामध्ये युरिया नाही. युरिया पाण्यात टाकलं की गरम लागतो का गार लागतो गार लागतो. आता जे तुम्ही दुकानावरलं 52-34 वापरताय ते गार लागते का गरम लागते गार लागते. मला सांगा याच्यामध्ये युरिया नाही. जर युरिया नसेल 0% युरिया असेल 52% फॉस्फरस 34% पोटॅश असेल तर फॉस्फरस गार लागायला पाहिजे का नाही. आता लागते का तुमचं गार. जर गार लागत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला युरिया घालून दिलेला आहे. त्याच्यामध्ये भेसळ असू शकते असं. युरिया आपला कार्यक्रम लावलेला आहे. 6 रुपये किलोचा युरिया आपल्याला 25 किलोची बॅग 6 रुपये किलोनं 150 रुपये होते आणि आपल्याला 6000 रुपये घातलेले. 150 रुपये पोत तुम्हाला 2 युरिया 6000 रुपयाला पोत गेला आहे. लक्षात ठेवायचं. आणि तिकडे बॉड फुगायचं राहिले इकडे तगार फुगायला लागले. कारण तिथं तुम्हाला तगार चुकली नाही पाहिजे ना. शेवटी काय झाली पाहिजे शेंडा न वाढता तुम्हाला फक्त तुम्हाला म्हणून तिथं 0% युरिया केलाय. तुमचं पोट फुगलं पाहिजे किंवा उसाला जाडी आली पाहिजे म्हणून तर तिथं त्या स्टेजला. म्हणून आपण काय करायचं की याच्या विश्वास न ठेवता आपला आपण घरी खत बनवायचं. मग का तुमचं तुम्हाला भेसळ करून युरिया टाकून तुम्हाला बनवायचं तर बनवू शकता. काय अडचण नाही. 52-34 आहे म्हणा दुकानासारखे टाकाय काय अडचण नाही. तर 2 बकेट घ्यायच्या. पहिल्या बकेटमध्ये 7 लिटर पाणी. नाही 6 लिटर पाणी. 7 लिटर 7 लिटर पाणी ठेवलं. फायनल 7 लिटर. आणि दुसऱ्या बकेट मध्ये 2 लिटर पाणी. 7 आणि 2 लिटर. याच्यात युरिया टाकायचे का याच्यात युरिया घ्यायचा नाही. आपल्याला माल फुगवायसाठी घ्यायचे. काय घ्यायचंय माल फुगवायला घ्यायचा. म्हणून इथं 2 किलो फॉस्फरिक ऍसिड घ्यायचं. काय घ्यायचा 2 किलो फॉस्फरिक ऍसिड. आणि इकडे जी दुसरी बाजू आहे ती 900 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्यायचं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड
900 ग्रॅम. नदीकाठी असल्यामुळे गार पाण्याला हवा किती थोडी यायला लागल्या बघा, किती मस्त वाटायला लागले. जाणार नाही धूळ गरमायला लागले असं सहाव्या आणि फॉस्फरिक होतं डायरेक्ट मिक्स केला तुम्ही. आता फॉस्फरिक आणि पोटॅशियम फॉस्फरिक कायम वेगळा वेगळा विरघळून घ्यायचा. पोटॅश ज्यावेळेस येईल त्यावेळेस वेगळा विरघळून घ्यायचा. मग आपण काय करायचं, ए मध्ये बी बादली मिक्स करायची. ए मध्ये बी बादली मिक्स करायची. बी मिक्स ए मध्ये बी मिक्स करणे आणि मिक्स केल्यानंतर शेवटी लगेच मोरचूर 100 ग्रॅम टाकायचं. निळं कडं मग टाकले ना आपण माहिती 100 ग्राम मोरचूट टाकणे. सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड तयार होईल. हे फवारल्यानंतर तुम्ही जे काय ताप वगैरे फवारता ना, ब्ल्यू कॉपर वगैरे जे काय फवारता त्यानं दावणी भुरी पण कंट्रोल करते. काय करतं, डावणी आणि फक्त फॉस्फरस आणि पोटॅश मिळतो. पोटाची साईज, हळदीला साईज, फुगवणीला भरपूर वापरा, काय अडचण नाही. भरपूर माप पेरूला तर इतकं फुगते, वांगे बिंगे इतकी फुगतात. मग तुमच्यावर वांगी काय टाकतात, आता आम्ही बऱ्याच वेळा खातो वांगी बारीक खातात. काय खातात, बघितलं भाजी सुद्धा सकाळी सगळे वांगी बारीक चालतात. तर जेवढी ढोबळी असते हे असते त्याला साईज भरपूर येते. इकडे 4 लिटर जर दिलं असं खूप येते. दिल्लीच्या व्यापाऱ्याच्या फोनाला शेतकऱ्या ते काय खत सोडताय ते कमी सोडा म्हणतात. हे माल फुगते, एवढा माल चालत नाही, बारीक माल पाहिजे आम्हाला. म्हणजे ढोबळी मिरचीला ज्यावेळेस 5 लिटर सोडायचे त्याला सांगितलं की 3.5 लिटर सोड. तुम्ही मला कमी जाते पण लगेच लागू होते. हे खत कधी काय होते, याच्यामध्ये दुसरं कोणी काम नाही. याच्यामध्ये जर विहिरीचं साधं पाणी घेतलं तर काय झालं तर त्याच्यामध्ये सवाळ पाण्यामध्ये क्षार आले असते. क्षार आल्यामुळे काय करणार, ते रिॲक्शन करणार त्या ह्याच्याबरोबर. म्हणून आपण काय केलं, एकदम पूर्ण फिल्टर केलेलं पाणी घ्यायचं, शुद्ध पाणी. 4 बसले की कुणाबरोबर चालवणार नाही. आरोचं पाणी घ्यायचं ह्याच्यासाठी. एवढी गोष्ट लक्षात तुम्ही मला ठेवा. डिस्टिल वॉटर काय म्हणजे ती त्याचं काम करणार, त्याच्यासाठी तुम्ही हे करणं फार गरजेचं आहे. झालं आता तुम्हाला 19 झालं, 12 झालं, 052 झालं. आता शेवटी 0,050 हो आणि 4 मिलीलीटर प्रति लिटर. 4 मिली प्रति लिटर पाण्याला 4 मिली या 4 प्रमाणात मिली वापरायचं. फवारायचं.